jungle. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने मोठ्या थाटामाटात सुरू केलेल्या पक्षी संग्रहालयाची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे समोर आले आहे. लाखो रुपयाचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या पक्षी संग्रहालयात आज पक्षी नसून गाढवांचा मुक्त वावर दिसत असल्याने नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. काही दिवसापूर्वीच महापालिकेचे आयुक्त, महापौर आणि नगरसेवक यांच्या उपस्थितीत या पक्षी संग्रहालयाचे उद्घाटन मोठ्या दिमागात करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर काही दिवसात या ठिकाणची अवस्था बघून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी रविवारी एक व्हिडिओ आणि प्रश्न उपस्थित करत या प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये पक्षी संग्रहालय परिसरात मोठ्या प्रमाणात गाढवांचा वावर दिसून येत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सतीश साखळकर हे नेहमीच नागरिकांच्या हितासाठी विविध प्रश्नावर आवाज उठवत असतात. मात्र कुंभकर्णाच्या झोपेत गेलेल्या महापालिका प्रशासनाला याचे काहीच गांभीर्य नसल्याची टीका त्यांनी केली आहे. दरम्यान भाजपची सत्ता आल्यानंतर महापालिकेत विकास कामापेक्षा टेंडरबाजी आणि अंतर्गत राजकारणालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. सामान्य नागरिकांनी शहराच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर नियंत्रण राहिले नसल्याची ही चर्चा आता रंगू लागली आहे. सांगली आणि मिरजेतील आमदार विकास कामाबाबत मौन बाळगून असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विकासापासून वंचित राहिलेल्या नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून या सर्व प्रकारचा जबाब विचारायला कोणी कुणाला असा प्रश्न आता सर्वसामान्य जनता उपस्थित करत आहे. नमस्कार. आज सकाळी सांगली शहरात रविवारच्या निमित्त कामानिमित्त फिरत असताना सांगलीतील पक्षी संग्रहालय जे तत्कालीन आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलं होतं, त्याला स्थानिक वृत्तपत्रातून बातम्या बघितल्या, चांगले चांगले पक्षी बघितले होते. आज रविवार आहे म्हणजे सहज चला सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रतापसिंह उद्यान येथील पक्ष्यांचा आवाज ऐकण्यासाठी गेलो. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर आश्चर्याचा धक्का बसला. तिथं एकही पक्षी दिसून आला नाही. मात्र गाढवं मात्र मुक्त संचार करून जणू काही महापालिकेने गाढवांचं संग्रहालय चालू केले असा भास मात्र तिथे गेल्यावर निर्माण झाला व पाहायला मिळाला. त्यामुळे मनसोक्त गाढवांचा आवाज लई दिवस झाला ऐकला नव्हता, तो आज महापालिकेच्या कृपेनं ऐकला. मात्र या निमित्तानं समस्त सांगलीकरांच्या वतीनं महानगरपालिका प्रशासन असेल, पदाधिकारी असतील की 1.5 ते 2 कोटी रुपये खर्च करून गेल्या 4 वर्षापासून प्राणी संग्रहालय किंवा पक्षी संग्रहालयाचं जे काम चालू आहे त्याचं नेमकं काय झालं, तर त्या पक्षी संग्रहालयामध्ये त्या पिंजऱ्याचे फोटो काढले, बघितलं तर ते भंगाराचं साहित्य किंवा भंगारांचं साहित्याचं संग्रहालय काय केलंय असा जणू नवीन अभिनव प्रयोग हा महापालिकेने केलेला आहे. या माध्यमातून सगळ्यांना आव्हान आहे, तात्काळ ते पक्षी संग्रहालय कुठे गेले, पक्षी कुठे गेले त्याची चौकशी करण्यात यावी. तसेच आपल्या 1971च्या युद्धाचं प्रतीक असलेला जो रणगाडा आहे तो परिसर बंदिस्त करण्यात यावा व तिथं फक्त माणसांनाच 2 वेळेला प्रवेश देऊन त्याची सुरक्षा करण्यात यावी. अन्यथा आम्हाला मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडावे लागेल.